नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील स्थूल वाचन जाता असताला आज पाहणार आहोत। या स्थूल वाचनमध्ये आपल्याला कविता दिलेली आहे। ही कविता आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची। या कवितेचे कवी आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर। आता आपण प्रस्तावनेमधून रवींद्रनाथ टागोरांविषयी थोडक्यात माहिती बघूया। विश्वविख्यात बंगाली महाकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षणतज्ञ आणि मानवतावादी विचारवंत। स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार, जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले विजेते। त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे। शांतिनिकेतन आणि विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली। रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे। त्यांचे कवी काहिली, संध्या संगीत, प्रभात संगीत, जीवन स्मृती, छेले बेला, नोबेल पुरस्कार विजेता गीतांजली यासारखे काव्यसंग्रह, विसर्जन, नौकाडुबी, गोरा, चतुरंग आदी कादंबऱ्या, वनफूल, शैशव संगीत ही खंडकाव्ये, राजा, डाकघर इत्यादी नाटके यासारखे विपुल लेखन प्रसिद्ध आहे। प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे। मूळ कविता ही जी आहे ती बंगालीमध्ये आहे आणि याचे मराठीमध्ये रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे। या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पंथीच्या प्रतीकाद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे। आता आपण प्रस्तावना पाहिली। प्रस्तावनेमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी आपण माहिती पाहिली। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अतिशय महान कवी, नोबेल पुरस्कार मिळालेले भारतातच नव्हे तर आशियातील पहिले विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर। आता यांचा इतिहास जर आपण पाहिला, यांच्या घराण्याचा इतिहास जर आपण पाहिला तर हा इतिहास 300 वर्ष जुना इतिहास आहे। अतिशय प्रभावशाली इतिहास आहे या परिवाराचा। या परिवारातील बरेचसे सदस्य बिझनेस, कला, साहित्य, संगीत, समाजसेवा या क्षेत्रामध्ये या परिवारातील बऱ्याच लोकांनी या क्षेत्रांमध्ये योगदान दिलेलं दिसतं। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी 16 वर्षांचे असताना, ते स्वतः जेव्हा 16 वर्षांचे होते तेव्हा पहिली कथा लिहिली, भिकारिणी नावाची पहिली कथा लिहिली। आणि ते 20 वर्षांचे जेव्हा झाले तेव्हा त्यांनी पहिलं नाटक लिहिलं, वाल्मिकी प्रतिभा। त्यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की त्यांनी वकील बनावं, त्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवलं, परंतु त्यांचं वकिलीमध्ये काही मन रमलं नाही, त्यांना वकील व्हायचं नव्हतं। त्यासाठी त्यांनी ते शिक्षण अर्धवटच सोडलं आणि साहित्याचं वाचन करायला सुरुवात केली आणि पुन्हा डिग्री न घेता ते पुन्हा बंगालमध्ये परत आले। त्यांनी कितीतरी त्यानंतर अनेक कहाण्या लिहिल्या, नाटके लिहिली, अनेक कविता लिहिल्या आणि त्या प्रकाशित केल्या आणि त्या खूप प्रसिद्ध झाल्या। यानंतर त्यांचे इंग्रजी अनुवादसुद्धा पाश्चात्य देशांमध्ये प्रसिद्ध झाले। 1913 मध्ये गीतांजली या पुस्तकासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला। गीतांजली म्हणजे त्यांच्या अनेक कवितांचा संग्रह आहे गीतांजली हा। 1921 मध्ये श्रीनिकेतन या संस्थेची त्यांनी स्थापना केली। गरिबांना मदत करणं हे त्याचा मूळ उद्देश होता। राष्ट्रगीत, स्वतंत्र भारताचे जे राष्ट्रगीत आहे हे सुद्धा रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेले आहे।
60 वर्षांचे असताना त्यांनी पेंटिंग आणि ड्रॉइंग करायला सुरुवात केली, चित्रकला करायला सुरुवात केली. त्यांचे अनेक पेंटिंग आणि चित्रसुद्धा प्रसिद्ध आहेत. 2000 पेक्षाही जास्त गाणे असलेला संग्रह, कवितांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. रवींद्र संगीत असं त्याचं नाव आहे. आणि रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली एक मौल्यवान भेट आहे. असे महान साहित्यकार खूप वर्षातून एकदाच जन्माला येतात. या साहित्यकाराने आपल्या भारताचे नाव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध केलेले आहे. संपूर्ण जगामध्ये आपल्या भारताचं नाव रवींद्रनाथ टागोरांनी प्रसिद्ध केलेले आहे. त्यांचं एक संदेश आहे किंवा एक वाक्य आहे जे त्यांनी बोललेले आहे. हम महानता में सबसे करीब तब होते हैं जब हम विनम्रता में महान होते हैं. आपल्याला जी दिलेली कविता आहे, सुलवाचनमध्ये जी दिलेली कविता आहे ती यावरच थोडीशी आधारित आहे. त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. सूर्य आणि पंती ही प्रतीकं सांगितलेली आहेत आणि या प्रतीकांमधून आपण काय शिकलं पाहिजे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण कविता पाहूया. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची ही कविता बंगालीमधून आहे. मूळ कविता बंगालीमधून आहे, पण त्याचं रूपांतर हे मराठीमध्ये श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे. कविता आपण पाहूया. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा. कुणी न उठती येना पुढती कुणास ना शाश्वती. शाश्वती म्हणजे खात्री, त्वरा म्हणजे लवकर, घाई करा. इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती. पुढती म्हणजे पुढे येणे. विनम्र भावे लवून म्हणेती तेजोमय भास्करा. मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. वचहे ऐकुनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे. श्यामला कुलकर्णी यांनी मराठी अनुवाद केलेला आहे. अगदी छोटीशी कविता आहे. या छोट्याशा कवितेतून खूप महत्त्वपूर्ण अर्थ आपल्याला रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलेला आहे. आता आपण ओळींचा शब्दशः अर्थ पाहूया आणि त्यानंतर या कवितेतून आपल्याला कवीला काय सांगायचं आहे हे आपण पाहणार आहोत. आधी आपण या ओळींचा शब्दशः अर्थ पाहूया. जाता असताला जाणे म्हणजे मावळणे. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले. पाणावले म्हणजे दुःख होणे, डोळ्यातून दुःखाने अश्रू येणे. जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले. या 4 ओळींचा अर्थ आधी आपण पाहूया. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले. आता या कवितेमध्ये सूर्याच्या प्रतीकातून आपल्याला काय सांगायचं आहे किंवा सूर्य काय म्हणतोय. सूर्य हा प्रखर उष्णता देणारा, संपूर्ण जगाला प्रकाश देणारा असा आहे. आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तो न थकता न दमता आपलं काम करत असतो, आपलं कार्य करत असतो. म्हणजेच संपूर्ण पृथ्वीला प्रकाश देण्याचं कार्य जे आहे ते सूर्य करत असतो. आणि या सूर्याला पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टींची, प्रत्येक जीवांची काळजी आहे,
कुटुंबाचा प्रमुख या नात्याने तो पृथ्वीची काळजी करतो आहे. आणि आता आपण अस्ताला जाणार, मग या पृथ्वीवर सर्वत्र अंधार होईल अशी भीती त्याला वाटते. आणि त्या काळजीपोटी, त्या भीतीपोटी त्याचे डोळे पाणावलेले आहेत. त्याला वाईट वाटतं आहे की माझ्यानंतर, मी अस्ताला गेल्यानंतर या विश्वाचे आता काय होईल याची तो चिंता करतो आहे. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा. म्हणजे मी अस्ताला गेल्यानंतर, अंधार झाल्यानंतर या पृथ्वीचे काय होईल याची चिंता सूर्य करत आहे. पृथ्वीची काळजी करणारे कोणीतरी, आपण अस्ताला गेल्यानंतर पृथ्वीची काळजी करणारे कोणीतरी असायला हवे. तिला प्रकाश द्यायला कोणीतरी पुढे यायला हवे असं त्याला वाटत असतं. आणि आपले काम, आपलं कार्य थोड्याफार प्रमाणात का होईना कोणीतरी करावं अशी त्याची इच्छा असते. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा. आणि तो इतरांना विनंती करतोय की कुणीतरी या, पुढे या आणि या पृथ्वीला वाचवण्यासाठी, माझे कार्य करण्यासाठी कुणीतरी पुढे या. कुणी न उठती येना पुढती, कुणास ना शाश्वती. इकडे तिकडे बघत हळूची, पण ती ये पुढती. सूर्याने जेव्हा विनंती केली की कुणीतरी या, माझं कार्य करण्यासाठी कुणीतरी पुढे या, मी आता अस्ताला जाणार आहे, परंतु त्याच्या या बोलण्यामुळे कुणीच पुढे येत नाही. कारण सर्वांनाच माहिती की आहे की सूर्य हा प्रकाश देणारा, महान ऊर्जेचा स्रोत असलेला आणि याच्या पुढे आपण कुणीही राहू शकत नाही किंवा याच्यासारखा प्रकाश आपण कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे कुणीही पुढे येत नाही. पण छोटीशी पंती थोडंसं धाडस करून इकडे तिकडे पाहत पुढे येते आणि सूर्याला म्हणते, विनम्र भावे लवून म्हणेती तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. हळूहळू इकडे तिकडे पाहत, थोडंसं घाबरत, पण ती थोडी आत्मविश्वासाने पुढे येते आणि विनम्रपणे नमस्कार करून सूर्याला म्हणते, हे तेजोमय भास्करा, माझ्या तेजाने मला जसे जमेल तसं त्याप्रमाणे मी या पृथ्वीला प्रकाश देईन. तिला माहिती आहे की आपला प्रकाश एवढा काही जास्त नाही, सूर्यासारखा तर आपण प्रकाश देऊ शकत नाही. पण तरीही ती धाडस करते, पुढे येते आणि सूर्याला म्हणते की मला जेवढं शक्य होईल तेवढा प्रकाश मी या पृथ्वीला देईन. वच हे ऐकुनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे. वच म्हणजे बोलणे. या पंथीचे बोलणे ऐकून तो सूर्य, त्याचे डोळे ओलावलेले आहेत. डोळे ओलावणे याचा अर्थ इथे आनंदाने त्याचे डोळे भरून येणे, आनंदाने डोळे भरून येणे. त्याचं पंथीचं हे बोलणं ऐकून सूर्याचे डोळे आनंदाने ओले झालेले आहेत, भरून आलेले आहेत आणि तृप्त मनाने तो अस्ताला गेलेला आहे. असा या ओळींचा अर्थ आहे. शब्दशः अर्थ आपण या ओळींचा पाहिला. परंतु कवितेमध्ये मी तुम्हाला याआधीही सांगितलेलं आहे की कवितेमध्ये 2 अर्थ असतात. एक असतो शब्दशः अर्थ आणि दुसरा असतो त्यातून आपल्याला कवीला काय सुचवायचं आहे तो अर्थ. आता यामध्ये सूर्याचं उदाहरण दिलेलं आहे कवीनी, पंथीचं उदाहरण दिलेलं आहे. या 2 उदाहरणातून कवीला आपल्याला काय सांगायचं आहे हे आपण पाहणार आहोत. आपण कवितेचा शब्दशः अर्थ पाहिलेला आहे की सूर्य अस्ताला जाणार आहे, सूर्य सर्व पृथ्वीला प्रकाश देतो आणि आता तो अस्ताला जाणार आहे, संध्याकाळी तो मावळणार आहे आणि आपण गेल्यानंतर या पृथ्वीचं काय होणार म्हणून तो विचार करतोय. तो कुणाला तरी विनवणी करतोय की माझ्यानंतर कुणीतरी पुढे या, या पृथ्वीला वाचवण्यासाठी कुणीतरी पुढे या. पण कुणीही
सूर्याच्या तेजापुढे आपला प्रकाश टिकणार नाही हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे कुणीही पुढे येण्याची हिंमत करत नाही, धाडस करत नाही. परंतु एक छोटीशी पंती इकडे तिकडे पाहत हळूच पुढे येते, विनम्रपणे सूर्याला नमस्कार करते आणि म्हणते की मला जमेल तसे मी ह्या पृथ्वीला उजळवून टाकेन. तुझ्या एवढा प्रकाश जरी माझ्याकडे नसेल तरीही माझ्या प्रकाशाने, मला शक्य होईल तेवढ्या प्रकाशाने मी या पृथ्वीला उजळवून टाकेन. आणि हे तिचं बोलणं ऐकून सूर्याच्या डोळ्यातून आनंदाने पाणी येतं आणि तो तृप्त मनाने अस्ताला जातो. हा आपण कवितेचा शब्दशः अर्थ पाहिलेला आहे. आता कवितेचा अर्थ यातून सूर्याच्या प्रतीकातून कवीला काय सांगायचं आहे, पंतीच्या प्रतीकातून कवीला काय सांगायचं आहे हे आपण पाहणार आहोत. आता या कवितेतून तुम्हाला 2 प्रश्न महत्त्वाचे विचारले जातील. पहिला प्रश्न की तुम्हाला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा, म्हणजे या कवितेमध्ये सूर्याची काय भूमिका आहे. आणि दुसरा प्रश्न विचारला जाईल की पंतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेले विचार स्पष्ट करा. म्हणजेच काय की पंतीच्या उदाहरणातून कवितेत कोणता विचार व्यक्त केलेला आहे. आणि तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे कवितेतील सूर्य आणि पंती या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. म्हणजे या 2 प्रतीकांमधून आपल्याला काय अर्थ समजलेला आहे हे आपण सांगायचे. तर आता आपण पहिल्यांदा पाहूया की आपल्याला समजलेली, तुम्हाला समजलेली सूर्याची भूमिका मग स्पष्ट करा असा जेव्हा प्रश्न येतो, आणि बऱ्याच वेळा या स्थूल वाचनमधून प्रश्न येतात फायनल एक्झामसाठी, तर हे तिन्ही प्रश्न आपल्याला महत्त्वाचे आहेत. तिन्ही प्रश्न व्यवस्थित लक्ष द्या आणि तिन्ही प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लक्ष देऊन पाठ करा. तुम्हाला समजलेली सूर्याची भूमिका. आता यामध्ये आपण कविता पाहिलेली आहे, यामध्ये सूर्याची भूमिका काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपण सूर्याची भूमिका सांगत असताना काय सांगणार की सुरुवातीपासून सूर्य जेव्हा उदयाला येतो त्याचबरोबर संपूर्ण पृथ्वीवर प्रकाश पसरवतो. संपूर्ण पृथ्वी तेजोमय होते, प्रकाशमय होते, चैतन्याने म्हणजेच आनंदाने भरून जाते. पृथ्वीवरील चराचरांचे जीवनचक्र सुरू होते. सर्व जीव या पृथ्वीवर त्यांचं जीवनचक्र जे सूर्य उदयाला आल्यापासून जे जीवनचक्र असतं ते सुरू होतं. आणि म्हणूनच अस्ताला जाताना सूर्याच्या मनात विचार येतो की मी अस्ताला गेल्यावर या पृथ्वीचे काय होईल, ती अंधारामध्ये बुडून जाईल आणि माझ्या प्रकाशाचा थोडासा भाग देखील या पृथ्वीला मिळणार नाही. मग या पृथ्वीवरील जीवांचं काय होईल. हा अंधार या पृथ्वीला संपूर्ण तर टाकणार नाही ना. हा चैतन्याने भरलेला पृथ्वीवरील किंवा ही पृथ्वी जी आहे जी चैतन्याने भरलेली आहे, या अंधारामुळे हे सर्व हिरावून जाईल आणि ही अशी अनामिक भीती या सूर्याला वाटत असते. या अंधारापासून पृथ्वीला कोणीतरी वाचवले पाहिजे, विश्वाचे कोणीतरी भले केले पाहिजे आणि मी अस्ताला गेल्यानंतर माझे हे पृथ्वीला प्रकाश देण्याचे कार्य कुणीतरी केले पाहिजे असे त्याला वाटते. या आशयावरून तो पृथ्वीची काळजी करतोय. जसं एखादे वडील, एखादा पिता आपल्या मुलीची काळजी करतो, तसाच हा सूर्य देखील पृथ्वीची काळजी करतो. म्हणजे पृथ्वीची काळजी करणारा एक जनक म्हणून इथे सूर्याची भूमिका आपल्याला दिसते. तुम्हाला समजलेली सूर्याची भूमिका, आपण ही सूर्याची भूमिका पाहिलेली आहे. त्यानंतर पंतीची भूमिका या कवितेमध्ये काय आहे हे आपण पाहूया. पंतीच्या उदाहरणातून काय विश्वास व्यक्त होतोय किंवा काय विचार व्यक्त होतोय की पंती ही विश्वासाचे प्रतीक आहे, साहसाचे प्रतीक आहे. तसं पाहायला गेलं तर आपण पाहिलं की सूर्य हा प्रकाशाचा स्रोत आहे. पूर्ण विश्वाला उजळून टाकण्याचं सामर्थ्य या सूर्यामध्ये आहे. म्हणून तर तो जेव्हा विनंती करतो की कुणीतरी या पृथ्वीला वाचवण्यासाठी पुढे या, तर कुणीही पुढे येत नाही.
पण एक छोटीशी पंती पुढे येते, हळूहळू घाबरत, थोडंसं धाडस करत पुढे येते आणि म्हणते की माझ्याकडे तुझ्यासारखा प्रकाश तर नाही, तुझ्या एवढा प्रकाश तर नाही, पण माझ्याकडे जेवढा प्रकाश आहे त्या प्रकाशाने मी पृथ्वीला उजळून टाकेन, किंवा माझ्याकडे जेवढा प्रकाश आहे तेवढा प्रकाश मी पृथ्वीला देईन. आता या पंतीच्या उदाहरणातून आपल्याला काय सांगायचं आहे, कवींना काय सांगायचं आहे की आपण आपल्याकडे जे काही आहे ते दुसऱ्याला देऊ शकतो, इतरांची मदत करू शकतो. जे काही आहे, जेवढं काही आहे त्याच्यावरून आपण दुसऱ्यांना द्या, इतरांची मदत करा, काहीतरी सकारात्मक कार्य करा, असं आपल्याला कवींना पंतीच्या उदाहरणातून सांगायचं आहे. प्रत्येकाने आपली कुवत ओळखावी, क्षमता ओळखावी आणि ते जाणून काही विचार न करता आपल्याकडे जे काही आहे थोडे का असेना ते दुसऱ्यांना देण्याचा, त्यातून चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करावा, हे आपल्याला कवीला सांगायचं आहे पंतीच्या उदाहरणातून. आता सूर्य आणि पंती या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ काय आहे ते सांगायचं आहे की काय आपल्याला समजलं आहे, सूर्याच्या प्रतीकातून आपल्याला काय समजलं आहे, आपण काय केलं पाहिजे, किंवा पंतीच्या प्रतीकातून आपल्याला काय समजलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, कोणता गुण आपल्याला पंतीच्या प्रतीकातून दिसतो. तर पहिला म्हणजे सूर्याच्या प्रतीकातून, सूर्य म्हणजे पृथ्वीचा कर्ता आहे, जीवनचक्र चालवणारा आहे, प्रचंड शक्तीचा स्रोत आहे. एवढा मोठा जो सूर्य आहे याच्यापेक्षाही शक्ती, प्रकाश देण्याची शक्ती, ऊर्जा देण्याची शक्ती कोणाकडेही नाही. असा हा जो सूर्य आहे त्याची क्षमता खूप मोठी आहे, तो खूप शक्तिशाली आहे, खूप ताकदवान आहे, पण तरीही त्याला अस्ताला जावे लागणारच आहे. म्हणून त्याला कोणाकडे तरी विनंती करायची आहे, किंवा तो विनवणी करतोय की माझ्यानंतर कुणीतरी या आणि या पृथ्वीला प्रकाश द्या. म्हणजेच काय की एवढा मोठा शक्तिशाली असलेला सूर्यसुद्धा वेळेला त्याला इतरांना विनंती करावी लागते, विनवणी करावी लागते. म्हणजेच वेळेनुसार आपण विनम्रता धारण करावी, विनम्र होऊन आपण राहावे, विनम्रतेने राहावे. वेळेनुसार आपल्या सामर्थ्याचा अहंकार थोडा बाजूला ठेवावा आणि विनम्रता धारण करावी, हे आपल्याला सूर्याच्या प्रतीकातून कवींना सांगायचं आहे. तसंच आपण पंतीच्या प्रतीकातून आपल्याला कवीला काय सांगायचं आहे की पंती ही सूर्यासमोर अतिशय छोटीशी आहे. पंतीचा प्रकाशसुद्धा सूर्यासमोर अतिशय छोटा आहे, परंतु सूर्याने विनवणी केल्यानंतर ती धाडस करते, पुढे येते, आत्मविश्वासाने बोलते आणि तिचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला इथे पाहायला मिळतो. तिला आत्मविश्वासाने ती पुढे येते आणि बोलते. तिला माहिती आहे की आपल्याकडे सूर्या एवढा प्रकाश नाही, आपण सूर्या एवढा प्रकाश पृथ्वीला देऊ शकणार नाही, तरी पण ती आत्मविश्वासाने पुढे येते आणि म्हणते की मला जेवढं शक्य आहे तेवढं मी कार्य करीन. म्हणजेच काय तर पंतीच्या उदाहरणातून आपल्याला कवीला काय सांगायचं आहे की सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, इच्छा प्रबळ ठेवा, आत्मविश्वास ठेवा आणि यातून अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते. हे पंतीच्या प्रतीकातून कवीला आपल्याला सांगायचे. हे खूप महत्त्वाचं उदाहरण आहे की सूर्य आणि पंती यांच्याकडून आपण काय शिकलं पाहिजे. सूर्याच्या उदाहरणातून आपण विनम्रता शिकली पाहिजे, तर पंतीच्या उदाहरणातून आपण आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन शिकला पाहिजे. अगदी छोटंसं कार्यसुद्धा इतरांसाठी खूप महत्त्वपूर्ण होऊन जातं. आपण केलेलं छोटंसं कार्य, आपण केलेली छोटीशी मदत ही इतरांसाठीही खूप मोठी ठरू शकते. म्हणजेच या गोष्टी, सकारात्मक विचार, विनम्रता, आत्मविश्वास या गोष्टी आपण सूर्य आणि पंती यांच्याकडून शिकतो. अगदी छोट्याशा कवितेतून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी
आपल्याला खूप महत्त्वपूर्ण संदेश दिलेला आहे. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात. कविता पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा वाचा, पुन्हा पहा, बघा, तुम्हाला अर्थ कळेल. आणि यातून एक महत्त्वाचा प्रश्न अजूनही येऊ शकतो की सूर्य आणि पंथी यांच्यातील संवाद. जसं आपण संवाद लेखन पाहिलेलंच आहे, इयत्ता 9वीमध्ये संवाद लेखन पाहिलेलंच आहे. जसं या कवितेचा अर्थ आहे, आपण अर्थ पाहतो, तोच अर्थ आपण संवाद रूपामध्ये लिहिला किंवा तुमच्या मनाने तुम्ही संवाद तयार करू शकता. सूर्य काय म्हणतोय, पंथी काय म्हणते, त्यांचा संवाद हाही प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतो. अगदी संवाद आपण जसं एकमेकांमध्ये बोलतो, संवाद म्हणजे काय असतो, जसं आपण एकमेकांशी बोलतो, समोरच्या व्यक्तीशी बोलतो आणि ते बोलतो त्या स्वरूपात जे आपण लिहितो ते म्हणजे संवाद. संवाद जसं बोलतो आपण, तेच तिथे बोलणं जे काही आहे ते आपल्याला त्या स्वरूपात लिहायचं असतं. म्हणजे हाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. या तीनही प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा. 4 प्रश्न, या 4ही प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा. पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. दुसरा प्रश्न, पंथीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा. तिसरा प्रश्न, कवितेतील सूर्य आणि पंथी या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. आणि चौथा प्रश्न, सूर्य आणि पंथी यांच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिहा. म्हणजे स्वतःच्या मतानुसार तुम्ही हा संवाद लिहू शकता. कविता तुम्हाला समजेल, पुन्हा वाचा, तुम्हाला कविता नक्कीच समजेल. धन्यवाद.